देवा, या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सगळीकडे देवीच्या शक्तीचा उत्सव साजरा होत आहे। सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे। होय माधवा, माधवा, या जेजुरी गडावर म्हाळसा आणि लक्ष्मीदेवी यांच्या रूपाने महाकाली आणि महालक्ष्मी यांचे वास्तव्य आहे। सर्व भक्तांवर त्यांची कृपादृष्टी आहे। होय देवा, खरंच माधवा, तुमचे आणि लक्ष्मीदेवींचे ह्या शिवलीलेत अनन्य साधारण महत्व आहे। अन्यथा तुमच्याशिवाय ही शिवलीला अपूर्ण आहे। आम्ही आमचे दायित्व पार पाडतो आहोत देवा। देवा, आज नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने म्हाळसा देवी आणि लक्ष्मी देवी प्रजेची भेट घ्यायला गेल्या होत्या। त्यांच्या दर्शनाने भक्तांना समाधान मिळेल ह्यात शंका नाही। कृतयुगातील या शिवलीलेत असे अनेक क्षण आले जिथे श्री म्हाळसा देवी आणि लक्ष्मी देवींमध्ये तात्विक दृष्ट्या मतभेद झाले, तरीही भक्तांच्या रक्षणासाठी त्या एकत्र होत्या। स्वाभाविक आहे माधवा, कारण महाकाली आणि महालक्ष्मी ह्या त्याच आदिशक्तीचा अंश आहेत। या शिवलीलेत लवकरात लवकर श्री म्हाळसा देवींनी बाणाईचा स्वीकार करावा याची मी प्रतीक्षा करत आहे। माधवा, मी देखील त्याच क्षणाची वाट पाहत आहे। सर्वांनाच उत्सुकता आहे की तो क्षण कधी येईल। बाणाई आणि म्हाळसा देवींची भेट होईल असं दिसत आहे देवा। त्या दोघींमधील वितुष्ट संपुष्टात येऊन म्हाळसेने तिचा स्वीकार करावा यासाठी सारेजण प्रयत्न करत आहेत। शास्त्रात मंत्रात मल्हार माझा राजा कळपात मल्हार माझा शस्त्रात अस्त्रात मल्हार माझा गडीच्या ठिगळामध्ये मल्हार माझा मंगलमय सनईत मल्हार माझा वार घाली शिळ त्यात मल्हार माझा ज्ञान मल्हार रान मल्हार व्यासंग मल्हार रंग रंग मल्हार कुंक मल्हार। आज पुन्हा तू माझी वाट अडवलीयस। म्या कुणाची बी वाट नाही अडवली आणि म्या माझ्या वाटेनं चालले होते। मी जाते तिथूनच आता। अहो, मला कुठं ठाव होतं का तुम्ही हतनच जाणार आहे ती? तुझ्या मनात काय आहे हे मला कळत नाही असं नाही। बानू, तुझी भेट घडेल इथे याची कल्पना नव्हती। ओहेजी, आम्ही देखील गावात आता लोकांना भेटून येतो आहोत। वहे गावामध्ये देवीचा जागर होतो हाय हे कानावर पडलं। म्हणलं गावामध्ये यावं, समद्यासनी भेटावं। म्हटलं ना, तुझ्या मनात काय आहे हे मला कळत नाही असं नाही। असो, म्हाळसा, वाद निर्माण होतील असे विषय आपण शक्यतो काढायला नको। मलाही तसंच वाटतं देवी। आपण हा विषयच नको काढायला। आपण निघालेलंच बरं। सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे आणि ते वातावरण मला कलुषित करायचं नाही। आणि मला बी। देवी, आपण इथे निष्कारण थांबून आपला वेळ वाया घालवतो आहोत। अजून बरीच कामं आहेत। गडावर उत्सवाची तयारीही करायची आहे।
निघूयात? हो. बानू, सगळीकडे नवरात्रोत्सवाचा सण सर्वजण आनंदाने साजरा करतायत. तू देखील आदिशक्तीचा जागर कर, मनोभावे तिची प्रार्थना कर. वयजी. आदिशक्तीच्या प्रार्थनेमुळे तुझ्या मनातलं मागणं देखील पूर्ण होईल. ओम एहि सूर्यदेव सहस्रांशो तेजो राशि जगत्पते अनुकंपय मां भक्त्या गृहणार्ध्य दिवाकरः. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री आदित्याय नमः. ओम श्री भास्कराय नमः. अर्घ्य समर्पयामि. प्रणाम देवी. हे सूर्यदेव, आजपर्यंत आपल्याला अर्घ्य देण्यात कधीही खंड पडला नाही आणि यापुढेही कधी पडणार नाही. ते मी जाणतो देवी. आपण मला नित्य अर्घ्य देता. मी आपणासाठी काय करू शकतो हे आपण मला सांगावे. मला काय हवे आहे ते तुम्हाला ठाऊक आहे. होय देवी, आणि लवकरच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी अशी मी आशा करतो. म्हणजे ती कधी पूर्ण होईल हे तुम्ही देखील सांगू शकत नाही. देवी, आपल्या मूळ रूपाचे स्मरण व्हावे ह्यासाठी जशा तुम्ही आतुर आहात तसेच इतरही आतुर आहेत. त्याशिवाय श्री खंडेरायांचे हे अवतार कार्य समाप्त होणार नाही. त्यासाठीच आता पुन्हा आख्यानाला प्रारंभ होईल. त्यातूनच नवीन काही संकेत मिळतील आणि मी सत्य शोधण्याचा प्रयत्न करेन. देवी, एक सांगू, तुम्ही जर मनात आणलं तर हे कार्य लवकरात लवकर संपुष्टात येऊ शकेल. ते कसं? तुम्ही बाणाईचा स्वीकार करावा. हे तुम्ही सांगता आहात सूर्यदेव? होय देवी, कारण तुम्ही जर बाणाईचा स्वीकार केलात तर तुम्हाला तुमच्या मूळ रूपाचं स्मरण होईलच आणि श्री खंडेरायांचे हे अवतार कार्य संपवून कैलासातही जाता येईल. पण ते जरी सत्य असलं तरी तुम्हाला ठाऊक आहे की माझ्याकडून असं होणं शक्य नाही. मी तिचा कधीही स्वीकार करणार नाही. मी केवळ पर्याय सांगितला देवी. ह्यापेक्षा अधिक मी काय बोलणार. आज्ञा असावी. आज पुन्हा आख्यानाला प्रारंभ होणार. आज पुन्हा आख्यानातून म्हाळसेल आणि बानूला काही संकेत मिळणार. पुन्हा त्यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होण्याचा प्रवास सुरू होणार. ह्या साऱ्यातून त्या दोघींना लवकरात लवकर सत्य कळावे, केवळ हाच हेतू आहे. परंतु तो क्षण कधी येणार ह्याची मला देखील उत्सुकता आहे. देवा, माधवा, या.
तुम्ही विचारात दिसत आहात देवा. होय माधवा, जेव्हा जेव्हा आख्यानाला प्रारंभ होतो तेव्हा तेव्हा आज तरी म्हाळसा आणि बानू यांना काहीतरी हाती लागेल ह्याच विचारत होतो. देवा, अवतार कार्याचा प्रारंभ होऊनही बराच काळ लोटला आहे. आणि तरीही म्हाळसा आणि बानू यांना त्यांच्या मूळ स्वरूपाबद्दल काहीच कळलं नाही. माधवा, हे सारं कधी संपणार हा प्रश्न तसाच आहे. खर तर गंगा अवतरणाचे आख्यान मुनिवरांनी सांगायला प्रारंभ केला तेव्हाच नकळतपणे श्री म्हाळसादेवी आणि बाणाई यांच्या मनात प्रश्न आला असेल की पार्वती देवींनी गंगेचा स्वीकार कसा केला. माधवा, पार्वतीने गंगेचा स्वीकार केला ह्यातूनच म्हाळसेने काहीतरी अर्थ लावावा, त्यातून काहीतरी बोध घ्यावा, काहीतरी तर्क लावावा आणि मग बानूचा स्वीकार करावा. ह्यासाठी या आख्यानाचे प्रयोजन आहे. बाणाईने श्री म्हाळसादेवींची भेट घेतली, त्यांची क्षमा देखील मागितली. त्यातून त्या तिचा स्वीकार करतील असंही वाटलं होतं, पण तसं घडलं नाही. माधवा, तो प्रश्न तसाच आहे. आख्यानात जसे पार्वतीने गंगेला निराळे स्थान मिळावे हा आग्रह धरला होता, तशीच भावना म्हाळसेच्या देखील मनात आहे. माधवा, प्रश्न त्या भावनेचा आहे, स्वीकार करण्याचा आहे, त्या स्थानाचा आहे. श्री म्हाळसादेवींच्या मनात बाणाईबद्दलचा क्रोध त्यांना बाणाईचा स्वीकार करण्यापासून दूर नेतो आहे. आणि हे जर का असेच घडत राहिले तर त्यांचे मिलन होणे कठीण आहे. आणि ते जोवर होणार नाही तोपर्यंत ह्या अवतार कार्याची समाप्ती नाही. आज आख्यानातून त्यांच्या हाती काही लागावं आणि बाणाईचा स्वीकार करण्याची भावना त्यांच्यात निर्माण व्हावी अशी आशा आहे. मला देखील त्याचीच प्रतीक्षा आहे. नारायण नारायण. प्रणाम श्री गणेश. मुनिवर, आपली आख्याना आधीच भेट झाली. होय, आज आख्याना आधीच आपली भेट झाली म्हणजे आज नक्कीच काहीतरी चांगले होणार अशी आशा आहे. म्हणजे मातेला किंवा बाणाईला काही करणार की काय? नारायण नारायण. आता ते मी कसे सांगणार श्री गणेश. परंतु आता आपल्या बोलण्यातून असे काही घडू शकेल असे मलाही वाटू लागले आहे. खरे तर असे काही घडले तर त्याचा सर्वांना आनंदच होईल हे सत्य आहे. खरे तर या आख्यानातून श्री म्हाळसादेवी आणि बानू यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण व्हावे हे प्रयोजन आहेच. परंतु माता बाणाईचा स्वीकार करेल हे कठीण दिसते आहे. होय श्री गणेश. त्यांच्यातला ताण अजून वाढायला नको. देवी गंगा यांनाही एका क्षणी श्री पार्वती देवींनी स्वीकारले होते. या आख्यानातून श्री म्हाळसा देवींनी तसा संकेत घ्यावा आणि बाणाईचा स्वीकार करावा हे प्रयोजन आहेच. होय मुनिवर. श्री गणेश, आजच्या आख्यानात श्री पार्वती देवींनी देवी गंगा यांना दुसरे स्थान मिळावे म्हणून आग्रह धरला हे कळेल. त्यासाठी सहाय्य कसे झाले ते देखील कळेल. होय, म्हणजे आता या पार्श्वभूमीवर श्री म्हाळसा देवी बाणाईचा स्वीकार करायचा विचार करतील. आता ते आख्यानातच कळेल आपल्याला मुनिवर.
तुम्ही कसल्या विचारात आहात का? नाही, विशेष काही नाही. आख्यानाला जायला उशीर होत होता म्हणून मी आले. काय झालं? म्हाळसा आख्यानाला प्रारंभ होईल. पुन्हा नव्याने काही गोष्टी कळतील, नवे संकेत मिळतील आणि ही उत्सुकता तुझ्या मुखावर मला स्पष्टपणे दिसत आहे. हो, आहेच मी उत्सुक. सत्य कळण्यासाठी मलाच प्रयत्नशील राहावं लागणार आहे. म्हाळसा, जर हे तू स्वतः ठरवलंस तर हे क्षणार्धात संपू शकेल. मी त्या बानूचा स्वतःहून कधीही स्वीकार करणार नाही. म्हाळसा, ह्या क्षणी जरी तू तिचा स्वीकार केला नाहीस तरी भविष्यात अशी वेळ येईल की तुला तिचा स्वीकार करावाच लागेल. तेव्हा म्हाळसा, अशा वेळेचा तू कधी विचार केला आहेस का? नाही, हा विचार माझ्या मनालाही शिवला नाही. आता सूर्यदेवाने देखील मला हाच मार्ग सुचवला. तुम्ही देखील मला हाच मार्ग सुचवता आहात. पण हे सांगण्यामागचं प्रयोजन कदाचित माझ्या आत्ता ध्यानात येत नसावं. पण एक गोष्ट मात्र नक्की, जिच्यामुळे तुम्ही माझ्यापासून दुरावला आहात तिचा मी कधीही स्वीकार करू शकत नाही. म्हाळसा, मला तुला इतकंच सांगायचं आहे की जेवढी तू सत्य काय आहे हे कळण्यासाठी उत्सुक आहेस, आतुर आहेस, तितकंच तुम्हा दोघींना तुमच्या मूळ स्वरूपाचे स्मरण व्हावे असं मला देखील मनापासून वाटत आहे. आणि हे सर्व काही लवकरात लवकर घडावं अशी मी आशा करतोय. पार्वती देवींना देखील देवी गंगा कैलासात होत्या त्याचा राग होता. त्यांना त्यांचं अस्तित्व असह्य झालं होतं, हो ना? पण आत्ता मला त्याची जाणीव होते आहे. मला त्यांच्या भावना कळतायत, कारण त्या प्रसंगातून मी देखील जाते आहे.